मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शेवटी गौरीने एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे आता राजन हा प्रॉपर्टीतून बेदखल होण्यापासून वाचलाय. सोबतच व्यसनमुक्त झालेल्या राजन आणि गौरीमुळे आता इकडे कमळी आणि सोबतच ऋषी ह्या दोघांचा सुद्धा हात हातामध्ये देण्याचं मोठं काम इथे आता स्वतः गौरीने पुढाकार घेत केलेलं असतं. आणि कमळीला शेवटी गौरी तिची आई आहे आणि ती इथेच राहते ह्या सुद्धा गोष्टी सर्वांसमोर आलेल्या असतात. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय अनामिकाचं स्थळ ऋषीसाठी चालून आलेलं असतं. पण ऋषीने अनामिकाला स्पष्टपणे नकार दिलेला असतो. त्याला तिच्यासोबत लग्नच करायचं नसतं ही गोष्ट नयनताराला त्याने स्पष्टपणे सांगितलेली असते. पण अनामिकाला मात्र इथे समजलेलं असतं ऋषीला कोण आवडतं, त्याचं कोणावर प्रेम आहे. कमळी म्हणजे त्याच्या आयुष्यात नुसती कमळी ही विद्यार्थिनी नाही, त्याची स्टुडंट नाही, त्याची मैत्रीण नाही, तर त्या पुढेही ह्या दोघांचं नातं गेलेलं आहे. हीच गोष्ट आता इकडे ती त्याला सांगत असते. ती म्हणू लागते, ऋषी तुला कळत नाही, जे प्रेम तुला कमळीच्या डोळ्यात दिसलं नाही ते प्रेम मला तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दल दिसलं आहे. अरे ती किती प्रेम करते तुझ्यावर ही गोष्ट तुला समजत नाही का? म्हणजे मी फक्त तिच्यासमोर ऋषी मला आवडतो, ऋषीसोबत माझं लग्न करायचं आहे ही गोष्ट मी जेव्हा त्याच्यासमोर मांडली त्यावेळेस तिचा चेहरा पडला होता. मग हे प्रेम नाही तर काय आहे, असं सुद्धा आता इथे ती त्याला बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्याबरोबर आता लगेचच ऋषीला कमळीवर असलेल्या त्या प्रेमाची जाणीव होते आणि त्यानंतर कमळी त्याला प्रपोज करते, त्याच्यासोबत वेळ घालवते. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याला आठवू लागतात किंवा तो आता इथे अनुभव त्याला फील करून घेत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अन्नपूर्णा मॅडम फारच जास्त वैतागलेल्या असतात. त्यांचं असं म्हणणं असतं, राजन आता तुझं झालं त्या गोष्टी खूप झाल्या, तू हल्ली खूप जास्त चुकीचा विचार करतोयस आणि हे सगळं मला आता सहन होत नाही. तुझ्या अशा वागण्यामुळे आणि तुझं हे सतत दारू पिण्यामुळे तुझा आमच्या बिझनेसवर आणि त्या सगळ्या गोष्टीवर किती परिणाम होतोय ही गोष्ट तुला अजिबात समजत नाही आहे राजन. त्यामुळे जर तू बिझनेसमध्ये व्यवस्थित लक्ष दिलं नाहीस, जर तू बिझनेस व्यवस्थित केला नाहीस तर तुला एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगत आहे की लवकरात लवकर इकडे मी तुला ह्या बिझनेसमधून सुद्धा इकडे दूर करेल, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच इकडे त्या म्हणत असतात, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मी तुला सांगत आहे आणि त्याचबरोबर जर तू नाही माझी ऐकली तर तुला मी माझ्या प्रॉपर्टीतून बेदखल करत आहे, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे अन्नपूर्णाने हे एवढा मोठा निर्णय सांगितल्यानंतर आता अन्नपूर्णा मात्र शांत बसलेल्या असतात. पण कमळीच्या मनामध्ये फार काही विचार इथे सुरू असतात. कमळी विचार करू लागते, आता मी काय करू, कशा पद्धतीने राजन सरांना इथे आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून थांबवू. काही जरी झालं तरी मला राजन सरांकडून वचन घेतलंच पाहिजे. तेव्हा कमळी म्हणत असते, राजन हे बघा सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा तुम्ही असं करू नका ना प्लीज, मी काय म्हणते त्या तुम्ही एकदा गोष्टी ऐकून घ्या ना. ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय आणि जर तुम्हाला असं वाटतंय थोडंसं रिकामं व्हावं, मन मोकळं करावं, तर मग मी काय म्हणते ते तुम्ही ऐका ना एकदा. तुम्ही शांततेत मंदिरात जा ना. मंदिरात गेल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे बघा असं करू नका ना. तेव्हा राजन म्हणत असतो, नाही कमळे नाही, मी आता वैतागलोय, मला खूप त्रास होतोय ह्या सर्व गोष्टींचा. तेव्हा कमळी म्हणत असते, राजन सर फक्त एकदा मंदिरात जा. एकदा मंदिरात गेलं ना तर देवाला शरण जा आणि देवाला शरण गेलात की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळून जातील. तुम्ही माझं एकदा ऐकाल ना. हे बघा मला वचन द्या, मला प्रॉमिस करा, नाहीतर तुम्ही असं जर केलं नाही तर मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल, असं कमळी स्पष्टपणे राजनला म्हणत असते. त्यावेळेला राजन म्हणत असतो, ठीक आहे कमळे, तू म्हणतेस ना तर मी तसं करायला तयार आहे, पण फक्त मी उद्याचा एकच दिवस मंदिरात जाणार आहे, त्यानंतर मी मंदिराची कधी पायरीसुद्धा चढणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता गौरी घरी गेलेली असते आणि ती विचार करत असते, ह्या कामिनीला माहिती आहे मी मुंबई शहरात आहे, पण आता काय करू, मला तर असं वाटतंय ती माझ्या मुलीपर्यंत पोहोचू नये आणि त्याचबरोबर तिला हेच समजावा की कमळी तिची मुलगी माझी मुलगी नाही आहे म्हणून. आणि त्यामुळे काय करावं, मला असं वाटतंय की देवीला मी साकडं घालावं. म्हणून आता गौरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये निघालेली असते
जेव्हा गौरी मंदिरामध्ये जाते त्याच वेळेला इकडे राजनसुद्धा मंदिराकडे निघालेला असतो. कारण कमळीने सांगितलेलं असतं की मंदिरात जा आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वगैरे हे सगळं काही मिळेल असं सांगण्यात आलेलं असतं. आता गौरी मंदिरात जाते. मंदिरात गेल्यानंतर गुरुजींना भेटते आणि बऱ्याच काही गोष्टी गुरुजींसोबत बोलत असते. तेव्हा गुरुजी तिला एक संकेत देतात, इथून पुढे सगळं तुझ्या आयुष्यात व्यवस्थित होणार आहे, तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला राजनसुद्धा तिथे आलेला असतो. आज राजनने सकाळपासून ड्रिंक केलेली नसते आणि जेव्हा राजन येतो तेव्हा तो समोर गौरीला पाहतो. आता गौरी त्याच्यासमोर उभी असते आणि तेव्हा गौरी लगेचच राजनचा हात हातात घेते आणि बाजूला घेऊन जाते आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं खोटं आहे, त्यामध्ये सत्य असं काहीच नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आणि मी हे सगळं का केलं, कशामुळे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलले, हे सगळं आता इकडे ती त्याला सांगत असते. आणि तेव्हा मात्र राजनला फार वाईट वाटतं की गेली कित्येक दिवस तो दारू पित आहे आणि त्यानंतर ती ही गोष्ट बोलते की कमळीच आपल्या दोघांची मुलगी आहे, कमळीच आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे, हे सगळं काही आता इकडे ती त्याला सांगत असते. जेव्हा ह्या गोष्टी राजनसमोर येतात तेव्हा राजनला फार आनंद झालेला असतो. मग आता राजन म्हणत असतो, मी काय म्हणतो ऐकून तरी घे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. हे बघा काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्ही कोणालाच सांगायची नाही की आपण दोघं भेटलो आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी सुखरूप आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. त्याच वेळेला आता इकडे राजन म्हणत असतो, तू सुखरूप आहेस म्हणजे मला नाही समजलं, तू कुठे आहेस. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मी मी तुमच्याच जवळच्या लोकांच्या इथे जवळ आहे. कोणाच्या जवळ आहेस असं विचारल्यानंतर आता लगेचच ती सांगत असते की मी इकडे लांब कुठेच नाही आहे, तर फक्त आणि फक्त इथे नयनतारा मॅडम आणि त्याचबरोबर ऋषीबाबांच्या घरी आहे, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. आता ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर इथे त्याला फार आनंद होत असतो. तो म्हणत असतो, तू हे सगळं खरं सांगतेस का? त्यावरती म्हणत असते, हो मी अगदी खरं सांगते. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या कमळीचं आणि ऋषीबाबांचं दोघांचं एकमेकावर फार प्रेम आहे, ही सुद्धा गोष्ट ती त्याला बोलून दाखवत असते. त्याच वेळेला आता इकडे गौरी जेव्हा घरी येते तेव्हा ऋषी आणि कमळीच्या खोलीत येत असते, म्हणजे जिथे ते अभ्यास करत आहे तिथे. आता तिथे आल्याबरोबर ती कमळी असं म्हणून लगेच धाव घेते आणि कमळीला घट्ट मिठी मारते. त्यावेळेला ती म्हणत असते, आई तू इथे. त्यावर ऋषी म्हणत असतो, आई तू इथे म्हणजे? तेव्हा ती म्हणत असते की हो ही माझी आई आहे. असं म्हटल्याबरोबर आता ऋषीला फारच मोठा धक्का बसतो. तो तर विचारसुद्धा करू शकत नव्हता की आता ह्या म्हणजे गौरी साधना मावशी ज्या आहेत त्या कमळीच्या आई आहेत. आणि तेव्हा त्याच्यासमोर सुद्धा सगळा भूतकाळ इथे उघड होतो. आता त्याच्यासमोर सर्व भूतकाळ उघड झाल्यानंतर त्यालासुद्धा आश्चर्याचा खूपच मोठा धक्का बसतो. तर आता इकडे गौरी म्हणत असते, मला माहिती आहे ऋषी बाबा तुमचं कमळीवर किती प्रेम आहे आणि कमळे तुलासुद्धा माहिती आहे की तुझं ऋषी बाबावर किती प्रेम आहे आणि तू काळजी करू नकोस, तूच इथे माझी आणि राजांची मुलगी आहेस, त्यामुळे तुला आता घाबरायची कोणाचीही आणि कोणालाही गरज नाही. आणि तेव्हा लगेच आता इकडे गौरी फार एक खूप मोठा धक्कादायक निर्णय घेते आणि तो म्हणजेच की आता इकडे ती ऋषी आणि त्याचबरोबर कमळी ह्या दोघांचाही हात हातामध्ये देते आणि दोघांचाही हात हातामध्ये देऊन तिला आता इकडे हे दाखवून द्यायचं असतं की आता इकडे मी तिची आई आहे आणि त्याचबरोबर दोन प्रेम करणाऱ्या त्या दोघांनाही तिने एकत्र आणलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. तर प्रेक्षकांनो पाहत राहा कमळी. भेटूया तशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.